नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। खूप दिवसानंतर एक सिंगल नवीन कारचा व्हिडिओ आपण आणतोय, कारण तुमचीच मागणी होती, तुमचीच डिमांड होती, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कारण सर्वात जास्त विकल्या जाणारी 2024चा हॅरियरचं व्हेरियंट म्हणजे ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंट। 30 लाखापर्यंत तुमचं जर बजेट नसेल तर 21.5 लाखाचं व्हर्जन का बरं घ्यायला पाहिजे तुम्ही, ह्या गोष्टीचे सगळे उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। चला बोलूया फ्रंट एंडपासून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाटाचा लोगो आहे ना, तो आता चेंज झालेला आहे। बघा, हा 3D व्ह्यूमध्ये दिलेला आहे। खाली 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे। ही नवीन ग्रिल तुम्हाला मिळते। 2 पार्किंग सेन्सर पुढे तुम्हाला दिलेले आहे। जेव्हा फंक्शन बघतो तेव्हा लॉक अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथे कनेक्टिंग लाईट आणि लाईटचं फीचरसुद्धा दिलेलं आहे। खाली बघितल्या साईडला तर तुम्हाला हेडलॅम्पचं सेक्शन आहे ना, ते LED मध्ये दिलेलं आहे आणि खूपच चांगला थ्रो या LEDचा तुम्हाला मिळतो। खालचं बंपर बघितलं तर स्टील ग्रे कलरमध्ये बंपर आहे। रोड प्रेझेन्ससाठी SUV मधली कुठली जर गाडी असेल ना, तर तुम्ही हॅरियरचा नक्कीच विचार करायला पाहिजे। सोबत रफ अँड टफ 5 स्टार रेटिंग मिळालेले आहे, 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये ह्या कारला। ठीक आहे, बोलूया आता साईड प्रोफाईलमध्ये। साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला इथे अलॉय व्हील दिलेले आहे। 18 इंची आहे, 235/60 R18 18 इंची हे ऑल टेरेन अलॉय व्हील दिलेले आहे। याचं डिझाईन जर बघितलं तर खूप सटल आहे, कारण टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये तुम्हाला वेगळे डिझाईन मिळतात। 19 इंची मिळतात, इथे 18 इंची दिलेले आहे। हॅरियरचं साईडला मॅस्कॉट दिलेलं आहे आणि साईडमध्ये तुम्हाला ORVM दिलेले आहे, जे 360 डिग्री कॅमेराच्या फीचर्ससोबत येतात। साईड प्रोफाईलने बघितलं तर अशी दिसते ही कार। 205 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला रूफ रेल्स दिलेले आहे, जे फंक्शनलसुद्धा आहे। डोर हँडल बघितलं तर डोर हँडल दिलेले आहे बॉडी कलरसोबत आणि इथे वेस्ट लाईन जी आहे ना, ती आहे ब्लॅक रबरची आणि मस्त गाडी दिसते ही। बेस्ट डील तुम्ही पुणे किंवा आसपासच्या एरियात राहता तर 55 शोरूममध्ये बेस्ट डील तुम्हाला अवेलेबल होतील। सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह म्हणजे ही कनेक्टिंग लाईट, खाली तुम्हाला टाटाचा लोगो दिलेला आहे, 360 डिग्री कॅमेरासुद्धा दिलेला आहे। 21.5 लाखाच्या गाडीत जेव्हा आपण डिफॉगर, वायपर, वॉशर, हायमाउंट स्टॉप लॅम्प आणि इथे तुम्ही शार्क फिन अँटिना बघता, तिथेच तुमची पैशाची वसुली होऊन जाते। यासाठी कारण ह्या गोष्टीनं आता तुम्हाला ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंटमध्ये सुद्धा अवेलेबल होतात। LED सेक्शनमध्ये तुम्हाला रिअर टेल लाईटसुद्धा दिलेलं आहे। हॅरियरचं जे बॅजिंग आहे त्याचे फॉन्ट चेंज झालेले आहे आणि इथे जे बूट ओपन करायचं बटन होतं ते या साईडला गेलेले आहे। या व्हेरियंटमध्ये तुम्हाला ऑटो टेल गेट जे आहे ना, ते ऑप्शन मिळणार नाही, तुम्हाला हातानेच ओपन करायला लागतं। 433 लिटरची बूट स्पेस, 433 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होते आणि पार्सल ट्रेसुद्धा दिलेला आहे। इथे तुम्हाला वूफर अवेलेबल करून देण्यात आलेला नाही आहे, पण इथे तुम्हाला एक लॅम्प मिळतो, म्हणजे रात्री बूट ॲक्सेस करायची असेल ना तर तो उपयोगी पडतो। 60-40 स्प्लिट सीट आहे ही। जास्त सामान असेल तर तुम्ही ह्या स्प्लिट सीटसुद्धा करून घेऊ शकता। इथे थोडी स्पेस तुम्हाला अवेलेबल होते आणि मेन म्हणजे स्पेअर व्हील तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पेस युटिलायझेशन आहे ना, ते हॅरियरमध्ये खूप उत्तमरित्या केलेलं आहे। मोबाईल ठेवायला जागा, बॉटल ठेवायला जागा, अजून एखाद दुसरा मोबाईल बसू शकतो। इथे लेदर रॅपिंग दिलेलं आहे, इथे सनशेड दिलेला आहे, हे खूप चांगलं ऑप्शन आहे। ठीक आहे, आणि लेदर सीटसुद्धा अवेलेबल होतात। ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहे आणि सोबतच तुम्हाला इथे कप होल्डरसुद्धा मिळतात। ब्लॅक कलरचे ही लेदर अपॉस्ट्री आहे, जी तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये अवेलेबल होते। सनरूफसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं। 2 चार्जिंग सॉकेट, एक 5 वोल्टचं आणि एक 2.4 अँपियर आणि एक 3 अँपियरचं, म्हणजे A टाईप आणि C टाईपचे चार्जिंगचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे। ड्रायव्हर सीटला 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, थोडी जागा इथे बॉटल वगैरे ठेवायला जागा आणि ORVMचे कंट्रोलसुद्धा देण्यात आलेले आहे। इथे तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर जे आहे ते कंपनीमार्फतच मिळून जातं। स्टेअरिंग व्हीलला आलो आहे, इथे राईट हँड साईडला तुम्हाला क्रूज कंट्रोल आणि लेफ्ट हँड साईडला मीडियाचे कंट्रोल दिलेले आहे। स्टेअरिंग व्हीलला ना लेदर रॅपिंग येतं आणि ह्या फ्लॅट बॉटम आहे। इथे तुम्हाला एकदा चेक करतो, टिल्ट ॲडजस्टेड आहे, टेलिस्कोपिकचं ऑप्शन दिलेलं नाही आहे। ठीक आहे, राईट हँड साईडला लाईटचे कंट्रोल, स्टेअरिंगच्या खाली लेफ्ट हँड साईडला वायपरचे कंट्रोल। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फुल डिजिटल आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात आणि पहिल्यापेक्षा ब्राईट कलर आणि थोडं सटल करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे डॅशबोर्ड। ह्या डॅशबोर्डमध्ये जे चेंजेस झालेलं आहे ते एका वरच्या लेवलला प्रीमियम सेगमेंटमध्ये घेऊन जातं हॅरियरला। ते यासाठी कारण नवीन 10.25 mm टचस्क्रीन सिस्टीम आहे, त्यात 3D व्ह्यू अवेलेबल होतो आणि कॅमेऱ्याची क्वालिटी जबरदस्त आहे। जबरदस्त कॅमेऱ्याची क्वालिटी तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे जी कमी टाटा मोटर्सच्या कॅमेरा सेक्शनला होती ती आता कंपनीने नक्कीच कमी
पूर्ण केलेली आहे. खाली AC वेंट दिलेले आहे आणि हा जो सेक्शन आहे ना हा पूर्ण टच झालेला आहे, म्हणजे सगळे बटन टच झालेले आहे. शिवाय AC कमी जास्त करायचं बटन आणि फॅन कमी जास्त करायचं बटन जे आहे ते फक्त बटनच आहे, तो टच नाही आहे. खाली बघितलं तर तुम्हाला 45 वॉल्टचं म्हणजे तुम्हाला 45 वॅटचं म्हणजे तुम्ही इथे लॅपटॉपसुद्धा चार्ज करू शकता आणि इथे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल होतं. 3 मोड आणि 3 टेरेन मोड असे ऑप्शनसुद्धा इथे दिलेले आहे. त्यामुळे रफ मोड आणि सँड मोड ह्या टेरेनमध्ये सुद्धा तुम्ही कार चालवू शकता. मॅन्युअल व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण. इलेक्ट्रिक पार्क असिस्ट म्हणजे इलेक्ट्रिक ब्रेकसुद्धा दिलेला आहे, जिथे हँड ब्रेकच्या ऐवजी रिप्लेस केलेला आहे ह्या ब्रेकने. ठीक आहे. इथे 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि 2 5 वोल्टचे 2.4 आणि 3 अँपिअरचे 2 चार्जिंगचे फंक्शनसुद्धा दिलेले आहे. ग्लब बॉक्ससुद्धा एक चांगल्या साईजचा तुम्हाला मिळतो. आता बोलूया डॅशबोर्डच्या रंगसंगतीबद्दल. वर ब्लॅक कलर, इथे ग्रे कलर, इथे ग्लॉसी ब्लॅक आणि खाली खाकी कलर दिलेला आहे, मरून कलर तुम्ही म्हणू शकता. पण डॅशबोर्डची क्वालिटी बाकी सगळ्या गोष्टी खूपच उत्तमरित्या दिलेल्या आहे. काही कमी जाणू शकतं म्हणजे ऑटो डिमिंग ORVM नाही आहे. ठीक आहे. किंवा इथे कुठला तुम्हाला मिरर दिलेला नाही आहे. पण महत्त्वाचं म्हणजे सगळेजण मागतात ते म्हणजे सनरूफचं ऑप्शनसुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल होतं. हा एक चांगला पर्याय आहे. 21-22 लाखाच्या कारमध्ये कंपनीने पॅनोरामिक सनरूफचं ऑप्शन दिलेला आहे. 1 टचमध्ये हे बंद होऊन जातं आणि तो शेडसुद्धा आपोआप बंद होईल. हे बघा. आता बोलू फायनल वर्डिकबद्दल. 21.5 ते 22 लाखापर्यंत एक शोरूम प्राईस तुम्हाला हॅरियरची अवेलेबल होते, ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंटची. महत्त्वाचं म्हणजे तुमचं बजेट जर 30-32 लाखाचं नाही आहे आणि मोजके तेवढे सगळेच फीचर तुम्हाला पाहिजेत तर हे व्हेरियंट तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतं. आता कमी काय आहे? कमी आहे इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट नाही आहे. हा जो अलॉय व्हील आहे त्याचं डिझाईन थोडं वेगळं आहे, पण डिझाईन आहे, अलॉय व्हील आहे, सटल डिझाईन आहे. त्यामुळे पैशाची नक्कीच तुम्हाला एक चांगली तरतूद होईल. बजेटमध्येच तुम्हाला ही कार अवेलेबल होणार आहे. रोड प्रेझेन्सच्या बाबतीत XUV700 सोबत तुम्ही जर कम्पेअर करतात तर हॅरियर कधीही वरचढ चढते असं माझं रिकमेंडेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा. बाकी 205 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. ग्रामीण भागात वापरायची असेल ना गाडी तर अशीच रफ अँड टफ गाडी पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी. 5 स्टार रेटिंग या कारला मिळाली होती ग्लोबल एनकॅपमध्ये. त्यामुळे तुम्हाला सेफ्टीचं सुद्धा बघायची गरज नाही आहे. बेस्ट डील 95 शोरूम भोसरीमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. पुणे किंवा आसपासच्या एरियात जर तुम्ही राहता पुढच्या 10 ते 15 वर्षासाठी तुम्हाला जर कार बघायची असेल आणि तुमचे पैसे वाया जाऊ नये ही जर तुमची भावना असेल किंवा तुम्हाला एक चांगली गाडी ठेवायची आहे 10-15 वर्ष तर ही कार तुम्ही नक्कीच घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मराठी कार वर्ल्डला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.